पंतप्रधान मोदींनी 8 महिन्यांपूर्वीच अनावरण केलेला मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळला। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आक्रमक, थेट सार्वजनिक बांधकाम खात्याचं कार्यालय फोडलं। शिवरायांच्या पुतळ्याच्या दुरावस्थेबाबत नौदलाला 20 ऑगस्टला पत्र। शिवरायांच्या पुतळ्याला गंज लागला होता, सार्वजनिक बांधकाम खात्याची माहिती। शिवरायांच्या पुतळा उभारणीमध्ये सहभागी असलेल्या ठेकेदार, शिल्पकार, सल्लागार, कंपनी मालकासह जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुतळ्याचं नुकसान, तात्काळ पुतळ्याची उभारणी करू, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। तर सखोल चौकशी करून दोषींवर सक्त कारवाई होणार, अजित पवार यांची माहिती। शिवरायांचा पुतळा उभारणारा कंत्राटदार ठाण्यातील जबाबदार सर्वांची निष्पक्ष चौकशी करा, सुप्रिया सुळेंची मागणी। तर रवींद्र चव्हाण यांच्यावर फौजदारी कारवाई करा, विनायक राऊत देखील आक्रमक। हा सरकारसाठी अपशकुन, निसर्गाकडून सूचक इशारा। शिवरायांचा पुतळा अधिक कधीच पडला नाही, विरोधकांनी सरकारला घेरलं। पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा देखील आरोप। मुंबई गोवा महामार्गाचं काम अर्ध्यावर सोडून पळून गेलेल्या कंत्राटदारांना जेलमध्ये टाका, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, कुणाचीही गय करू नका, मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुती सरकार गेलं पाहिजे, या दृष्टीनं निवडणुकीची तयारी करा। दौंडमधील दौऱ्यामध्ये शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना। महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री ठरवणार, महायुतीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली का, या प्रश्नावर अजित पवार यांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि ठाकरे गटात तुफान राडा। दिशा सालियान प्रकरणावरून भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पोलिसांचा लाठीचार्ज, कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। माझ्या हातात पद आहे का, भाजपला आंदोलन करण्याची गरज होती का, राड्यानंतर आदित्य ठाकरे यांचा सवाल। भाजपचे कार्यकर्ते पगारी नोकर, आमच्यासमोर राडा करायची भाजपवाल्यांची लायकी नाही। ठीक है, देख लेंगे, हमारा भी मौका आएगा तो ठोक देंगे, संजय राऊतांचा इशारा। संजय राऊतच पगारी नोकर, त्यांनी कधी मच्छर तरी मारलाय का, नितेश राणेंचा पलटवार। तर दिशा सालियान प्रकरणाशी संबंध नाही, हे आदित्य ठाकरेंनी सांगायला हवं, नितेश राणेंची टीका। जाऊ दे मरू दे तिला, तू कशाला बदनाम होतो, संदीप देशपांडे यांच्याकडून आव्हाड आणि मल्लिकार्जुन पुजारीच्या संवादाची ऑडिओ क्लिप ट्विट। राज ठाकरेंनीच माझा आवाज काढला, ऑडिओ क्लिपवरून जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप। संदीप देशपांडेंनी सुपारी घेतली असेल, 5 वर्ष जुन्या क्लिपला घाबरत नाही, आव्हाड यांचं वक्तव्य। नाशिक जिल्ह्याला उद्या पावसाचा येलो अलर्ट, गोदाघाट परिसरामध्ये पूरस्थिती। त्र्यंबकेश्वरमधील बाजारपेठांमध्ये देखील पाणी साचलं, रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। पुण्यातील भिडे पूल अद्यापही पाण्याखालीच, नदीपात्रातील दोन्ही बाजूचे रस्ते बंद, शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी। अखेर 3 दिवसांनंतर रत्नागिरीच्या अनुस्कुरा घाट मध्ये एकेरी वाहतूक सुरू, अद्यापही दरडीतील मोठे दगड फोडण्याचं काम सुरू। शनिवारी मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची घटना। कंगना रनौतनं केलेल्या वक्तव्याचा भाजपशी संबंध नाही, भाजपकडून अधिकृत भूमिका जाहीर। शेतकरी आंदोलनावेळी महिलांवर अत्याचार झाल्याचा कंगनानं केला होता आरोप। जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचं जागा वाटप जाहीर, काँग्रेस 32, नॅशनल कॉन्फरन्स 51, तर सीपीआयएम आणि पॅन्थर पक्षाला प्रत्येकी 1 जागा।